अलग ही लेवल का आपको सुकून मिलेगा यहाँ पे। मतलब जितना बोले ना उतना कम है। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती ऋषिकेश पाटील व्लॉग्स। आणि आपली आता तयारी चालली आहे, जायचं आहे कुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये। आणि हा अचानक झालेला प्लॅन आहे, काहीच प्री प्लॅन नव्हता। कालच आपले तिकीट तत्काळनी बुक झाले आहे आणि आज आपण निघतोय प्रयागराजला। एक 10:15ची ट्रेन आहे CST वरून। सो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल कसं पोचायचं आहे तुम्हाला कुंभमेळ्यापर्यंत, कुठले कुठले प्लेस पाहणार आहोत आपण, त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। आपण आता पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि आपली ट्रेन आहे इथून कोलकाता मेल 10:15ची ट्रेन आहे। 10:15ची ट्रेन आहे, आता आपण पोहोचलोय। 9:45 झाले, अजून अर्धा तास आहे। बघू आपली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि किती गर्दी आहे। आणि आपली हावडा मेल 15 नंबर प्लॅटफॉर्मवर येणार आहे। चाललोय, 15 मिनटं राहिलेत, बघूया आता। इथपर्यंत तरी सर्व शांत वाटतं आहे, प्लॅटफॉर्मवर समजेल आता किती गर्दी आहे। फायनली ट्रेन तर सापडली आहे। आमचा डब्बा आहे B3, खूप चालायला लागणार आहे। B3 नक्की कन्फर्म हीच ट्रेन आहे ना? हीच आहे चेन्नई जा रही है। आणि आता आपण ऐकलं होतं की गर्दी असते, फुल असते, पण असं काहीच नाही। आमची सीट आहे इकडे, सीट आहे पण अशी काही वेगळी गर्दी नाही। तुम्हाला ऑप्शन मिळतील, पोहे, ब्रेड ऑमलेट आणि कटलेट होते। आम्ही साधंच म्हणून काहीतरी हलका खायचं म्हणून पोहे घेतले, ते मसाला चहा। तुम्हाला हवं ते तुम्ही इथून घेऊ शकता। 50 रुपये प्रमाणे ते नाश्त्याचं चार्ज। आता पोचलोय आम्ही इटारसी जंक्शन। मला माहीत असेल सिरीज काय रेल्वेमॅन, तर त्यातला फेमस स्टेशन। ते 10 मिनटं ट्रेन थांबले आहे, जरा मोकळे करतो आणि परत जाऊन आपल्या वरच्या बसमध्ये बसायचं आहे। झालेली नाही, तसंच काही माहीत नाही आहे, त्याच्यामुळे बाबीने खूप टेन्शन घेतलं। स्टील फायनली आम्ही पोचलो आहे प्रयागराज चौकी। तिकडून बघतोय की कसं जायचं आहे संगमजवळ। एवढी गर्दी नाहीये, रिकामच आहे स्टेशन। चालायला जागा आहे एवढी, बघूयात आता काय भेटतंय का बाहेर आपल्याला पुढे जायला। आम्ही आता स्टेशनच्या बाहेरून चाललोय। थंडी एवढी नाही आहे, नॉर्मल थंडी आहे। आणि रिक्षा किंवा बाईक जे काय भेटेल आणि जायचा प्रयत्न करतो। आम्ही आता ई-रिक्षा पकडून चाललोय नैनी पुलापर्यंत। काही गर्दी दिसत नाही, ते पर पर्सन असे चार्ज करतायत हे नैनी पुलापर्यंत फिरायला। बघू शकतो सीट वगैरे। नैनी पुल है ना, उस साइड जाना, ये पुल है। तर आपल्याला ही रिक्षाने इथपर्यंत सोडलंय नैनी पुलाच्या साईडला। संगमला जायला जो रस्ता आहे हा नैनी पूल पार करून त्या साईडला संगम आहे, बट तिकडे काहीच अलाव नाही आहे। सो तिथून आता इंटरनल
बघू आपल्याला कोण न्यायला आला तर, नाही तर चालतच जायचं आहे 1-1.5 किलोमीटर पुलावरून. अशा प्रकारे आपण पोचलोय संगममध्ये. तुम्ही बघू शकता इकडे समोरला जी जत्रा भरले केली आणि तिथूनच त्रिवेणी संगमावर जायला रस्ता आहे. ओके, इथून देखील एक रस्ता आहे. पण आपण आज त्रिवेणी संगमवर जाणार नाही. आपण थोडा रेस्ट करणार आहे आणि उद्या सकाळी त्रिवेणी संगमवरती जाऊन स्नान करणार आहे. आणि बघू शकता तुम्ही इकडे काहीच गर्दी नाही आहे. सर्व रस्ता खाली आहे. लोक आरामात चालले आहेत. आत्ताच आम्ही जेवायला गेलेलो तिकडे, त्यांनी सांगितलं सुद्धा, ते आत्ताच पुण्यावरून आले होते. 2-3 तासामध्ये त्यांचं त्रिवेणी संगमवरती स्नान करून झालं आणि ते आता घरी चालले. सो काही अजूनपर्यंत तरी काहीच नाही. मे बी जेव्हा महास्नान असतं, मे बी जेव्हा शाही स्नान असतं तेव्हा तिकडे गर्दी असते. आम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी आलो आहे. इकडे बघताय तुम्ही काहीच गर्दी नाही आहे. फक्त इकडे राहण्याची सोय कमी आहे आणि इकडचे रेट्स पण आम्ही विचारले. ते रेट्स 2000 पासून चालू आहेत एका रूमसाठी. ते पण यात्राला जे आहे त्याच्यामध्ये 2000 ते 2500 असं 2 पर्सनसाठी 1 नाईटचा चार्ज सांगताय. आणि जर तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर पर पर्सन 6000, 8000 काही भाव ते घेतात. तो आम्ही लकीली इकडे मित्राचा मित्र आहे त्याच्या घरी जातोय राहायला. सो तेवढा आमचा थोडा बजेट कमी होतोय. बट बघू, आपण उद्या येऊ परत याच ठिकाणी आणि एक्सप्लोर करू हे सर्व महाकुंभमेळा. चलो, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आपण पोचलेलो काल प्रयागराजमध्ये आणि आपण आता मॉर्निंगला तयार होऊन निघालो आहे संगमकडे स्नानासाठी. आणि आपल्यासोबत मी म्हणालेलो जसा मित्राचा भाचा होता ज्यांनी आम्हाला राहायला दिलं होतं, आता तोच आम्हाला फिरवणार आहे संगम. आणि आपण जाणार आहोत त्रिवेणी संगममध्ये. कारण की त्याला सोबत घेतो आहे बिकॉज त्यांनी सांगितलं की इकडे खूप असं होतं फसवाफसवी. सो तो आपल्याला घेऊन जाणार आहे एक्झॅक्ट त्रिवेणी संगम आणि तिथे आहोत स्नान. अंदर हाँ अंदर, यहाँ अंदर खोले हैं, पैसा मतलब दे देंगे. हाँ हाँ संगम इस तरफ. संगम पड़ता हम लोग का सीधा पास से. हाँ पर लगा दिए बैरिकेडिंग, लोग को डाइवर्ट करके इधर घुमा देते ओके, उधर घुमा रहे. आम्ही आता चालत निघालोय संगमावर. आता याच्या पुढे इथे बाईक आणि रिक्षा काहीच नाही. तुम्हाला चालतच 3 किलोमीटर पुढे जायचं आहे. आणि आता थोडीशी 3 गर्दी किलोमीटर चालत जायचं आहे आपल्याला त्रिवेणी संगमजवळ. पण एक आहे, गर्दी काहीच नाही आहे. गर्दी बघतोय. आहे पण पण मोबाईल आहे म्हणजे लोक जे आपण रील्स आणि व्हिडिओमध्ये बघतो तसं काहीच एवढी गर्दी अवस्था नाही. नाहीये. चेंगराचेंगरी होईल एवढी गर्दी नाहीये. चला जाऊया, जरा तुम्हाला दाखवते गर्दी. इधर क्या है? आपको ज़्यादा पता है उधर का. फर्स्ट गेट लागतो आपल्याला. आलोय आपण आता जवळ 3ऱ्या गेट जवळ, जो आहे नंदी गेट. हर हर महादेव. हर महादेव.
संगमद्वारला आणि आपण लवकरच आता जाणार आहोत त्रिवेणी संगम अंघोळ करण्यासाठी. फायनली डेस्टिनेशनवर आलो. आहे अशा प्रकारे आपण पोहोचलोय. पाणी खूप थंड आहे. नाही 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 आता रिटर्न नाही. पाणी खूप थंड आहे पण पोचलो आपण त्रिवेणी संगम वरती आणि आपण मारणार आहे. अरे कसं आहे हा नाही जब कैमरा बढ़िया है भैया ये तुम्हारा भी आ जाएगा. ये कितने का है भैया? ये 2,80,000 कितने का भी आता है ये? फिर ही ले इधर 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 लो ये पूरा ठेला लो. हो गया भाई हो गया. पूरा ठेला इंगे करा इंगे. सध्या बाबा लुकमध्ये चाललंय ऋषिकेश आणि फ्रेश मॉर्निंग आहे आणि आपल्याला थोडी खरेदी करायची होती घरच्यांसाठी म्हणून जवळच इथे मार्केट आहे तिथे जाऊन बघूया काय भेटते. आप आ सकते हैं मतलब यहाँ पे अलग ही लेवल का आपको सुकून मिलेगा. यहाँ पे मतलब जितना बोले ना उतना कम है. ये आपको दूसरा मौका नहीं मिलेगा यहाँ पे आने का. तो है ही. धागा चाहिए कौन सा? महाकाल का लिया है धागा तेरे मम्मी कितना कितना? 20 का. हम लोग ने ले लिया 10 में. पिपा पूल पार करून जातो आखाड्यांकडे. दाखवतो पिपा पूल एक्झॅक्टली कशावर बांधलेलं आहे. हे आर्टिफिशियल आहे त्यावरती तात्पुरते पूल बांधले आणि असे भरपूर सारे आहेत. तिकडे दिसत असेल समोर सुद्धा पिपा पूल आहे. तिकडे सुद्धा पिपा पूल आहे जे कनेक्ट करतायत तिकडच्या आखाड्यांना. ओके घर बन गया. मारने चाहे वैष्णो ने चाहे दूर से आने वाले समय भी अच्छी नहीं. वैष्णो से गए माँ को याद करिए आने वाले समय अच्छे में परमानेंट के लिए साथ हो जाए और जरूर पूजा समाज करने के लिए बेटे ही दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बड्या हनुमानकडे गेलेलो पण ते 4 वाजेपर्यंत बंद होतं. सो आता मार्केट फिरतोय आणि तिकडनं जाणार आहेत आपण. तिथे कुंभमेळ्याची जत्रा भरलेली आहे तिथे व्हिजिट करणार आहे. तिकडे पाहणार आहेत आपल्याला काय काय पाहायला भेटतंय.
नमस्कार मित्रांनो, आता आपली पॅकिंग झालेली आहे आणि निघालो आहे बॅक टू होम म्हणजे मुंबईला. बट आता आम्ही इकडे होतो 2 दिवस आणि आमच्या अनुभवानुसार तुम्हाला काही गोष्टी सांगतो. त्या गोष्टींकडे तुम्ही थोडं लक्ष द्या. हां, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला खूप चालायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पहिला जवळच कुठेतरी रूम घ्या जिथे तुमचं बॅग ठेवता येतील तुम्हाला. कारण एवढा बॅगाचं ओझं घेऊन चालणं म्हणजे खूप चालावं लागतं. अगदी 5 ते 7 किलोमीटर, कधी कधी 10 किलोमीटर पण तुम्हाला चालायला लागू शकतं. सेकंड थिंग, जर तुमचा कोणी ओळखीचा इकडे असेल लोकल पर्सन, तर तुम्ही त्या माणसाला सोबत घेऊन जा, जेणेकरून तो तुम्हाला चांगलं गाईड करेल. कारण आमच्यासोबत पण एक याचा मित्र होता, तर त्याने आम्हाला खूप चांगलं गाईड केलं. त्याच्यामुळे आमचं जरा लवकर झालं, स्नान पण लवकर झालं आणि जिथे आपल्याला थोडा जास्त वेळ लागला असं तिथे त्यांनी आम्हाला पटपट नेलं. तर कोणी लोकल पर्सन असेल त्याला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. ते थंडी आहे, दुपारचा कडक ऊन आहे आणि रात्रीची थंडी आहे, त्याच्यामुळे थंडीसाठी तुम्ही स्वेटर, टोपी, सॉक्स सगळं कॅरी करा. ब्लँकेट वगैरे एखादा कॅरी केलेलं बेटर राहील. आणि इकडे जे काय घ्याल त्याची प्रॉपर बार्गेनिंग करा. ओके, आणि जे काय आहेत साधू महाराज त्यांच्यापासून लांब सुद्धा राहा. थोडा लांब राहा. बिकॉज मी बघितलंय खूप त्या लोकांना ते काही सांगून मग पैसे घेतात त्यांच्याकडे. हे घेतात. ते थोडं कमी करा. ओके. बाकी काही टेन्शन नाही आहे. जी गर्दी दाखवतात ते तेवढी साई गर्दी स्नानाच्या नाहीये. वेळीच गर्दी असते, बाकीच्या वेळी प्रॉपर असतं. बट तरी साई स्नान आणि त्याच्या 1 दिवस आधी यायचं अवॉइड करा. ठीक आहे, ओके. चलो. काही क्वेश्चन असतील तर कमेंट्समध्ये कळवा, आम्ही त्याचे नक्की आन्सर करू. तर आता साठी रजा घेतो. हर हर महादेव. हर हर महादेव.